देशपांडेंच्या माफीनाम्यानंतर मुंबई महापालिकेत सुरू झालेला गोंधळ हा आता थांबलेला आहे। मुंबई महापालिका सभागृहात आज मनसे विरुद्ध भाजप अशी वादावादी रंगली होती। डेंग्यूवर चर्चा सुरू असताना मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि भाजप नगरसेविका ज्योती अळवणी यांच्यात बाचाबाची झाली। नवऱ्याच्या जीवावर निवडून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असं आक्षेपार्ह वक्तव्य नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ज्योती अळवणी यांच्याबाबत केलं होतं। त्यावरून गोंधळाला सुरुवात झाली। देशपांडे यांनी माफी मागावी अशी मागणी ज्योती अळवणी यांनी केली होती। या गोंधळामुळे महापालिकेचं सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं। दरम्यान देशपांडे यांनी झाल्या प्रकाराबाबत माफी मागितल्यानंतर या वादावरती पडदा पडलाय। ज्योती अळवणी या भाजपच्या कित्येक वर्ष कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत। सक्रिय काम त्यांनी पक्षाचं केलेलं आहे। भाजपने उमेदवारी दिलेली नसताना त्या अपक्ष निवडून आला। त्यांचे पती ॲडव्होकेट पराग अळवणी हे सुद्धा भाजपचं कित्येक वर्ष काम करतात आणि आता ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। जेव्हा चर्चा होत होती आणि मी भाजपवर टीका करत होतो तेव्हा त्या माझ्या अंगावर आल्या आणि मला म्हणाला की तुझं नगरसेवक पद परत टिकेल की नाही हे आधी तुम्ही बघा। त्याच्यावर मी म्हटलं की ज्यांनी जे दुसऱ्यांच्या जीवावर निवडून आलेले त्यांनी मला शिकवायची गरज नाही की माझं नगरसेवक पद टिकेल की नाही। ह्याच्यात कसा काय अपमान होतो हेच मला कळलं नाही। आणि महापौराच्या ह्याच्यात पण किंवा आपल्या पुस्तकात पण यातला कुठले असंसदीय शब्द वापरलेला नाही आहे। चूक तर दाखवा माझी काय आहे ती, तर मी माफी मागायला तयार आहे ना। पण तुम्ही मला वाटेल ते बोलणार आणि मी रिप्लायच करायचा नाही, ही कुठली लोकशाही आहे? आधी माझी चूक दाखवा मग मी माफी मागायला तयार आहे असं म्हणणाऱ्या संदीप देशपांडेंनी नंतर मात्र घुमजाव केला आणि माफी मागितली। या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। कृष्णात, काय घडलं महापालिकेत नेमकं? या क्षणाचे अपडेट्स काय? मुंबई महापालिकेत डेंग्यूवरून आणि शाळांमधल्या मुलीवर ज्या उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला त्यावरून चर्चा सुरू असताना संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली। त्या दरम्यान ज्या भाजपच्या सदस्य ज्या सहयोगी सदस्य आहेत ज्योती अळवणी याने त्यामध्ये आक्षेप घेतला आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये जी बाचाबाची झाली त्यानंतर संदीप देशपांडे जे आक्षेपार्ह उदाहरण काढलं त्यानंतर संपूर्ण सभागृह जे आहे 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। त्यानंतर या 10 मिनिटाच्या दरम्यान गटनेत्यांची बैठक पार पडली। या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये संदीपला समजावून सांगण्यात आलं। संदीपनं त्यामध्ये मान्य केलं आणि सभागृहामध्ये आल्यानंतर संदीपनं झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि पुन्हा जे कामकाज आहे ते कामकाजाला सध्या सुरुवात झालेली आहे। आणि डेंग्यू संदर्भात सर्व त्याचबरोबर इतर जे विषय आहेत त्या विषयावर सध्या चर्चा सुरू आहे। धन्यवाद कृष्णात या संपूर्ण तपशिलाबद्दल। डेंग्यू हा विषय खरं तर मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय झालाय। डेंग्यूमुळे किती बळी गेलेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि इतक्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना संदीप देशपांडे यांनी अशा प्रकारचं आक्षेपार्ह विधान केलं। अखेर त्यांनी माफी मागितली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।